सिप म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. चला बघूया यातून संपत्ती कशी तयार होते. पण एक प्रश्न आहे, खरंच कमी पैशात मोठी संपत्ती बनवणं शक्य आहे का? तर मग SIP म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. दर महिन्याला म्युच्युअल फंडात एक ठराविक रक्कम गुंतवणं. यामागचा उद्देश सरळ आहे, लहान लहान रकमेतून नियमितपणे एक मोठी संपत्ती तयार करणं. हे काम कसं करतं? सोपं आहे. तुम्ही दर महिन्याला समजा 2,000 रुपये गुंतवायला सुरुवात करता. अशा शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे तुमची संपत्ती हळूहळू पण सातत्याने वाढत राहते. आणि इथेच SIPचा एक मोठा फायदा समोर येतो, तो म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. याचा फायदा काय? जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा जास्त युनिट्स मिळतात आणि बाजार वर असताना कमी. सिपची खरी शक्ती या 4 मुख्य फायद्यांमध्ये आहे: शिस्त, ॲव्हरेजिंग, चक्रवाढ आणि छोटी सुरुवात. यापैकी सर्वात महत्त्वाचा फायदा आहे चक्रवाढीची शक्ती, म्हणजे तुमच्या नफ्यावरही नफा कमावणे. SIP आणि एकरकमी गुंतवणुकीतला फरक बघूया. SIP नियमित आहे आणि त्यात धोकाही कमी असतो. आता बघूया एका छोट्या मासिक गुंतवणुकीचा कसा मोठा परिणाम दिसून येतो. समजा तुम्ही दर महिन्याला फक्त 3,000 रुपये सलग 10 वर्षांसाठी गुंतवले. तर 10 वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक होईल 3,60,000 रुपये. पण त्याचं मूल्य किती होईल? इथेच तर चक्रवाढीची खरी जादू दिसते. या गुंतवणुकीचा अंदाजित मूल्य तब्बल 6 ते 8 लाख रुपये असू शकतं. तर मग SIP कोणासाठी आहे? ज्यांना नियमित बचत करायची आहे आणि दीर्घ काळात मोठी संपत्ती उभारायची आहे. पण चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक जास्त काळासाठी टिकवून ठेवणं महत्त्वाचं. जितका जास्त वेळ तितका जास्त फायदा. पण SIP करताना काही सामान्य चुका टाळल्या पाहिजेत, जसं की SIP लवकर थांबवणं किंवा घाबरून पैसे काढणं. म्हणून लक्षात ठेवा, आजची छोटी SIP उद्या तुमचं मोठं भविष्य घडवू शकते. Learn stock market. Like, subscribe, click the bell icon. GRY Gurukul Stock Market Training Institute. Learn, trade, grow.